नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आहे गोवा सिरीजचा सेकंड पार्ट. तर पहिला पार्ट पाहिला नसेल तर कृपया पहिला पार्ट पाहावा, नंतरच ह्या व्हिडिओचा आस्वाद घ्यावा. तर आता आपण पोचलो आहोत कोलवा बीचला. जिथे आम्ही स्टे करतो तिथून जवळच कोलवा बीच होता. तर कोलवा बीच आता बघू शकता एकदम शांत आहे. ऑफ सीझन आहे गोव्याचा, तर साहजिकच शांतता आहे. आणि हा प्रसिद्ध आहे तो म्हणजे इथल्या सफेद वाळूसाठी, व्हाईट सँड. अर्थातच तुम्ही बघू शकता एकदम सुंदर नजारा आहे. आणि ऑफ सीझन असल्यामुळे इथे गर्दी नाही आहे, पूर्ण मोकळं आहे. आणि आजूबाजूला नाव उभे आहेत. आणि या सौंदर्याचा आस्वाद घेताना माझे मित्र. आणि हे जे शॉप वगैरे बघताय ते आता क्लोज आहेत, परंतु सीझनमध्ये पूर्ण हा बीच कवर होऊन जातो शॉपमध्ये. आणि तेवढाच क्राऊडसुद्धा असतो. आम्ही ते थोडा फोटोशूट केला आणि याचा आस्वाद घेत होतो सौंदर्याचा. ज्यांना ऑफ सीझनमध्ये शांतता हवी असेल तर त्यांच्यासाठी हा कोलवा बीच खरंच एक चांगला ऑप्शन आहे. A few moments later. जस्ट कोलवा बीच निघालो आता. ते पार्किंग केले. आणि आलो आहे मी मार्टिन कॉर्नर, एक रेस्टॉरंट आहे फेमस. मार्टिन कॉर्नर हे रेस्टॉरंट आहे. कधी आलात गोव्यात त्याला जरूर भेट द्या. गर्दी खूप होती आणि इथले मेनूसुद्धा खूप खास होते. A few moments later. आणि आता आपण पोचलो आहोत कानकोणजवळ. केप ऑफ गोवा नावाचा एक पॉईंट होता. इथे क्लिप पॉईंट आहे, जिथून डोंगरावरून तुम्ही एक समुद्र बघू शकता. आणि हा एक टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट आहे. इथील पार्किंग बघून लक्षात आलंच असेल की हा एक टुरिस्ट अट्रॅक्शन पॉईंट आहे. आणि खरंच खूप सुंदर व्ह्यू होता, जसं की तुम्ही बघू शकता. आणि खाली डोंगराच्या उतरल्यानंतर एक रेस्टॉरंट होते, खूप फेमस रेस्टॉरंट आहे. आणि समोर बघू शकता सुंदर नजारा, उफाळलेला समुद्र, एकदम पांढरा शुभ्र समुद्र. अर्थातच मान्सून सीझन असल्यामुळे इथे पाणी आणि इथले नजारे बघणे अत्यंत आल्हाददायक आहे. आम्ही मित्रांसमवेत आनंद घेत होतो. आणि बघू शकता आजूबाजूला एक सुंदर नारळाच्या उंच उंच नारळाची बाग आहेत. आणि त्यांच्याच कुशीत लपलेले एक छोटंसं रेस्टॉरंट. वेळेअभावी आम्ही काही खाली उतरू शकलो नाही, परंतु निश्चितच हा एक पॉईंट खूप सुंदर होता. जर कधी गोव्याला आलात आणि साऊथ गोवामध्ये कानकोणला भेट देणार असाल तर हा पॉईंट जरूर पाहावा. इतका सुंदर आणि एक सुंदर नजाऱ्याचं एक उत्तम उदाहरण. हेच ते रेस्टॉरंट जिथे तुम्ही बसून जेवणाचा आनंद घेऊ शकता. जितकंच रेस्टॉरंट फेमस आहे तितकाच हा बीच देखील फेमस आहे, कारण इथला व्ह्यू एक अप्रतिम आहे. ज्यांना व्ह्यू एन्जॉय करायचा आहे त्यांनी इथे जरूर यावे आणि रेस्टॉरंटमध्ये बसून आस्वाद घ्यावा. इथे फोटोशूट सुद्धा करू शकता तुम्ही. The next morning. हे हॉटेलचं नाव डिलाईट हॉस्टेल. इथे स्टे केलं आहे. आज शेवटचा दिवस आहे. आणि हा होता रूम. इथे आतमध्ये 5 BHK होते, 2 बेड. तर चांगलं होतं. आणि इथे ते रेस्टॉरंट नाही, फक्त स्टेसाठी होतं. एक्झॅक्ट अपोजिट लेमन ट्री आहे. लेमन ट्री रिपब्लिक ऑफ नूडल्स ऑल्सो द्या. तर ॲक्च्युली हे पण होमस्टे सारखंच आहे, फक्त स्टेचं. ऑब्वियस रेस्टॉरंट खाणं वगैरे बाहेर करायला लागेल. नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही पोचलो आहोत ब्रिटोस. इथे आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो होतो, ब्रेकफास्टसाठी. आणि हे बागा बीचच्या बाजूलाच आहे एक सुंदर रेस्टॉरंट, जिथे जमीन नाही, खाली वाळू आहे पूर्ण. आणि जे लोक गोव्यामध्ये येतात ते ह्या बीचला जरूर येतात. बागा बीच, कळंगूट बीच येथील गोव्यातील 2 फेमस बीच आहेत जिथे इंडियन क्राऊड असतो. आता ऑफ सीझन आहे तरीसुद्धा इथे क्राऊड बघू शकता तुम्ही. ऑफ सीझन असून देखील इथे इतकी गर्दी आहे. तर ऑन सीझन तुम्ही अंदाज घेऊ शकता
इथे किती गर्दी असते. आणि हे बीचेस म्हणजे डे नाईट चालणारे बीचेस आहेत जिथे पार्टी माहोल असतो. ज्यांनी व्हिजिट केलं आहे गोवा त्यांना ह्याचा अंदाजच असेल बागा बीचला नाईट लाईफ कशी असते इथे. आणि ज्या लगतच हे ब्रिटोस रेस्टॉरंट आहे. पहाटे असल्या कारणाने सगळेजण आंघोळीस आणि पाण्यामध्ये उतरले आहेत. आणि खूप छान होता नजारा. आणि प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बघू शकता असे काही चॉईस असतात ज्यामध्ये आपण फूड सिलेक्ट करू शकतो. त्यामध्ये प्रॉन्स होते आणि खेकडेसुद्धा होते. प्रॉन्समध्ये किंग प्रॉन्स, टायगर प्रॉन्स असे ऑप्शन होते. तर तुम्ही ते सिलेक्ट करून ॲज अ लंच, डिनर, ब्रेकफास्ट जे असेल त्यासाठी तुम्ही यूज करू शकता. हे बघू शकता तुम्ही इथे टायगर प्रॉन्स आहेत आणि बाजूलाच खेकडे ठेवले आहेत. हे जिवंत आहेत. आणि खेकडा किती मोठा आहे तुम्ही बघू शकता. झूम करून दाखवतो. A few moments later. फायनली डब्ल्यू सापडलेला आहे. तर आता आम्ही आहोत चोपरा फोर्टला. चोपरा फोर्ट हे दिल चाहता है मधील एक शूटिंग करण्यात आलेलं ठिकाण होतं. चढण्यासाठी थोड्या पायऱ्या आहेत. 15-20 मिनटं वरतून पायऱ्या चढाव्या लागतात आणि वरती गेल्यावर हा असा नजारा आहे. चोपरा फोर्टला आता काही शिल्लक नाही आहे, फक्त बुरुज शिल्लक आहेत. दिल चाहत्यामध्ये दाखवलं होतं. आणि वरती हा असा काही नजारा आहे. सारे काही बघणं अवस्थित आहे. आणि हा तिथून दिसणारा हा काही नजारा. हा चोपरा फोर्ट खाली उतरताना थोडा क्लिप पॉईंट सारखंच आहे. इथे देखील देखावा आहे. इथून आपल्याला एक सुंदर नजारा पाहायला मिळतो. हा पुढे डोंगरापर्यंत जाता येतं, परंतु वेळेअभावी आम्ही काही गेलो नाही. आम्ही इथूनच निसर्गाचा आनंद घेतला आणि एन्जॉय करत होतो. इथे देखील खूप गर्दी होती. हा एक सुद्धा एक टुरिस्ट पॉईंट आहे. थोडं फोटोशूट केलं आम्ही. आणि बघू शकता किती सुंदर नजारा आहे. A few moments later. त्यानंतर आम्ही एक ऑथेंटिकेट सर्च केलं होतं रेस्टॉरंट आणि आम्हाला सापडलं व्हिला 259 म्हणून. एक जुना वाडा म्हणता येईल. तिथे त्यांनी रेस्टॉरंट केलं होतं. खूप वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या आणि खूप सुंदर जेवण होतं तिथे. Few minutes later. सो फायनली आता टाईम झाला आहे 8:54 आणि चेकआउटचा टाईम आहे. थोडं रात्री गेलं आहे. हो, भेटू असा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. चलो. असा होता गोवा ट्रिपचा हा सेकंड व्हिडिओ. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या प्रियजनापर्यंत शेअर करा. आपण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.